हा बंधू बाबा, सकाळपासून सगळे बंधू बाबाचीच वाट पाहत आहेत. ते त्या लोकांच्या पोटात शिरून चाललाय प्रयत्न. माननीय अध्यक्ष महोदय, दिनांक 29/12/2025 रोजी अशोक कुमार एकनाथ खरात या नावाने वावी पोलीस स्टेशन जिल्हा नाशिक येथे तक्रार दिली की आरोपी दिनेश मनाजी परब याने त्याचे मोबाईल क्रमांक 9822300383 यावरून व्हॉट्सॲप ॲप्लिकेशनद्वारे फिर्यादीचे मोबाईल क्रमांक 9322864449 वरील व्हॉट्सॲप ॲप्लिकेशनवर फिर्यादीचे व एका महिलेचे 4 व्ह्यू वन्स स्वरूपात फोटो प्रसारित करून सदरचे फोटो हे समाजात व्हायरल करण्याची धमकी देऊन ते व्हायरल न करण्यासाठी 5 कोटी रुपयाची खंडणी व्हॉट्सॲप कॉलद्वारे मागितली. सदरचे फोटो दिनेश परब याला राजेंद्र जासूद याने दिले आहेत याबाबतची तक्रार दिली होती. यावरून वावी पोलीस स्टेशन इथे गुन्हा रजिस्टर नंबर 468/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 308(2) सह माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 चे कलम 66(e)67(अ) प्रमाणे दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा प्राथमिक तपास हा गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण यांनी करून फिर्यादी अशोक कुमार खरात याचा मोबाईल सायबर विभागाकडून तपासणी केला, परंतु त्यात काही पुरावा आढळून आला नाही. तपास कामात फिर्यादी अशोक कुमार खरात दिनेश परब याचे सोबत केलेले व्हॉट्सॲप मेसेजेस व कॉल्सचे स्क्रीनशॉट तपासकामी हजर केले व ते जप्त केले आहेत. त्या अनुषंगाने फिर्यादीने सांगितलेल्या फिर्यादीबाबतचा पुरावा आढळून आला नाही. आरोपी दिनेश परब यास माननीय उच्च न्यायालयातून अंतरिम जामीन व राजेंद्र जासूद यास जिल्हा न्यायालय नाशिक येथून अटकपूर्व जामीन मंजूर आहे. नीरज जाधव याच्या सहभागाबद्दल आजपर्यंत तपासात पुरावा आढळून आला नाही. त्याच्या सहभागाबाबत तपास सुरू आहे. हा पहिला पार्ट आहे ज्यात त्यांनी तक्रार केली होती, ज्यातनं आपल्या लक्षात ही केस आली. 18/2/2026 रोजी शिर्डी येथे एका महिलेने तक्रार दिली की तिला नीरज जाधव या व्यक्तीने व्हॉट्सअपद्वारे तिचा AI जनरेटेड अश्लील फोटो शेअर केला व लगेच डिलीट केला व तो व्हायरल करण्याची धमकी दिली असा संशय व्यक्त केला. त्यावरून शिर्डी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 131/226 BNS 351(2) सह IT ॲक्ट 66(e)67(अ) प्रमाणे नीरज जाधव यांचे विरुद्ध दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याच्या तपासात फिर्यादीने तिचा मोबाईल तपासकामी हजर केला नाही. तसेच तिला कोणत्या मोबाईल नंबरवरनं मेसेज आला तोही तिला सांगता आला नाही. यातील आरोपी नीरज जाधव याचा शोध घेत असताना अशोक खरात यांच्याशी संबंधित योगेश भालेराव या साक्षीदाराने काही व्हिडिओ तपास अधिकारी यांना दाखवले. त्यात व्हिडिओमध्ये एकूण 8 महिलांचे 35 व्हिडिओ असल्याचे समोर आले. सदर व्हिडिओमध्ये असलेल्या व्हिडिओत अशोक खरात याने भोंदूगिरी व जादूटोणा तंत्रमंत्र वापरून अनेक महिलांशी बलात्कार व अश्लील चाळे केले असल्याचे दिसून आले. ज्या साक्षीदाराने व्हिडिओ पोलिसांसमोर दाखवण्याची हिंमत केली त्या साक्षीदारास अशोक खरातकडून जीविताबाबतची भीती होती. तो सहजासहजी व्हिडिओ जप्ती देण्यास तयार नव्हता, अगर कागदोपत्री साक्षीदार होण्यासही तयार नव्हता. त्यास पोलिसांनी सुरक्षेची हमी दिली व त्यास कौशल्याने हाताळून त्याच्याकडनं व्हिडिओ जप्त केले. आरोपी म्हणजे अशोक खरात हा देश सोडून पळून जाण्याची शक्यता होती.
तो पळून गेला असता तर त्याला शोधणे जिकरीचे ठरले असते। त्यामुळे पोलिसांनी त्याचा लुकआउट सर्क्युलर जारी करण्याबाबत अहवाल एअरपोर्ट अथॉरिटी यांना 10/3/2026 रोजी सादर केला व एअरपोर्ट अथॉरिटीने तात्काळ त्यास परदेश गमनासाठी बंदी घातली। वावी पोलीस स्टेशन व शिर्डी पोलीस स्टेशन येथील गुन्ह्याच्या तपासात समोर आलेली गंभीर बाब गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वावी व शिर्डी पोलीस स्टेशन येथील दोन्ही गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी 13/3/2026 रोजी विशेष तपास पथक SITची स्थापना विशेष पोलीस महानिरीक्षक कायदा व सुव्यवस्था यांच्या आदेशान्वये करून दोन्ही तपास SITकडे वर्ग करण्यात आले। दिनांक 17/3/2026 रोजी रात्री एका महिलेने सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली की अशोक खरात याने स्वतःकडे दैविक शक्ती असल्याचा खोटा दावा करून मंत्र तंत्र व धार्मिक विधीच्या नावाखाली फिर्यादीच्या मनात विश्वास निर्माण करून तिला ओकस प्रॉपर्टीज कॅनडा कॉर्नर या ऑफिसमध्ये बोलवून तिच्या धार्मिक विश्वासाचा फायदा घेऊन गुंगीकारक पदार्थ व पाणी पिण्यास देऊन तिला संमोहित करून तिचे आयुष्य बर्बाद करून टाकेन अशी धमकी देऊन तिच्या पतीच्या मरणाची भीती तिला घालून तिची इच्छा नसताना वारंवार बलात्कार केला अशी तक्रार दिल्याने सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे 73/2026 BNS कलम 64(1) 74 351(2) महाराष्ट्र नरबळवी व इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध अधिनियम कलम 3(1) व 2 प्रमाणे दाखल करून आरोपी अशोक खरात यास दिनांक 17/3/2026 रोजी 23:59 तात्काळ अटक करण्यात आली। सदर गुन्ह्याचा तपास प्राथमिक तपास गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहर यांनी केला। त्यात त्यांनी आरोपीचे ओकस प्रॉपर्टी या घटनास्थळाची झडती घेतली। त्यात 6,53,711 रुपये रोख प्राप्त करण्यात आले। आरोपीच्या घराचे झडतीत 2 लॅपटॉप जप्त केले। आरोपीची फार्म हाऊस मिरगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे झडती घेता त्या ठिकाणी DVR 1 रिव्हॉल्वर 21 जिवंत काडतूस 5 फायर केलेले काडतूस गट क्रमांक 106/2 खरेदी खताची झेरॉक्स असा मुद्देमाल मिळून आल्याने तो तपासात जप्त केला आहे। आरोपीचा मोबाईल मधील डाटा हस्तगत करण्याकामी सायबर पोलीस स्टेशनकडे पाठविण्यात आला। सदरचा गुन्हा SITकडे 19/3/26 रोजी वर्ग करण्यात आला। आरोपीचा मोबाईल फोन क्रमांक युनिट नाशिक शहर यांनी त्याला अटक करतेवेळी 17/3/2026 रोजी ताब्यात घेतला असून त्याच्या फोनमधील डेटा क्लोनिंग साठी सायबर विभाग नाशिक यांच्याकडे दिलाय। ज्या महिला अशोक खरात यांच्या भोंदूगिरीस बळी पडल्या होत्या त्यांची ओळख निष्पन्न करून त्यांच्याशी संपर्क साधला। प्रकरण गंभीर असून त्याचे मीडियामध्ये उमटणारे पडसाद पीडित महिलेची ओळख उघड होण्याची भीती तिची समाजात नाव खराब होण्याची भीती यामुळे प्राथमिक कोणीही महिला तक्रार देण्यासाठी पुढे धजावत नव्हती। त्यामुळे त्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे समुपदेशन करून त्यांना सुरक्षेची हमी देऊन कायदेशीर प्रक्रिया समजून सांगून तक्रार देण्यास तयार केले। पोलिसांनी त्यांचे कौशल्य वापरून साक्षीदाराने हजर केलेले व्हिडिओमधून निष्पन्न झालेल्या महिलांची नावे निष्पन्न करून त्यांना व त्यांचे नातेवाईकांना भेटून समुपदेशन केले। व्हिडिओमधील निष्पन्न पीडित महिलांपैकी 3 महिलांनी तक्रार दाखल करण्यास संमती दिली। त्यांच्या तक्रारीवरून 3 गुन्हे नोंद झाले आहेत। जप्त व्हिडिओमध्ये नसणाऱ्या 3 महिलांना देखील निष्पन्न करून त्यांचेही समुपदेशन करून त्यांचे तक्रारीवरून 3 गुन्हे अधिकचे नोंद करण्यात आले आहेत। व्हिडिओवरून निष्पन्न असलेल्या व व्हिडिओत नसलेल्या पीडित महिलांचा शोध सुरू असून याप्रमाणे त्यांना समुपदेशन करून सुरक्षेची हमी देऊन त्यांना तक्रार दाखल करण्यासाठी तयार करण्यात येत आहे। ज्या पीडित महिलांचे फोटो व्हिडिओ फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब इत्यादी सोशल मीडियाद्वारे व्हायरल झाले होते
ज्यामुळे त्यांची ओळख उघड होण्याची शक्यता होती। असे सर्व व्हिडिओ स्ट्रक डाऊन म्हणजे बंद होण्याबाबत सायबर विभागाकडून सहयोग पोर्टलद्वारे अहवाल पाठवण्यात आला आहे। फेसबुकवरील व्हिडिओ बंद करण्याची कारवाई सुरू झाली आहे। ज्या न्यूज चॅनल्सने पीडितेची ओळख उघड होईल असे वृत्तांकन केले आहे त्या न्यूज चॅनलच्या संपादकांना BNS 72/1 अन्वये कारवाई करण्यात येईल अशी नोटीस तत्काळ अदा करण्यात आली आहे। ज्यामुळे न्यूज चॅनल्सने पीडितेची ओळख असलेलं वृत्तांकन तात्काळ बंद केले आहे। सायबर विभाग नाशिक यांना नॅटग्रीड ॲप्लिकेशन सहाय्याने आरोपीचे बँक खातेबाबतची माहिती मिळण्याकामी पत्रव्यवहार करण्यात आला असून ती माहिती फास्ट ट्रॅक स्वरूपात प्राप्त करून घेतली आहे। त्या आधारे तपास सुरू आहे। आरोपीकडे केलेल्या चौकशीत तसेच इतर प्राप्त माहितीवरून आरोपीची प्रॉपर्टी कोठे कोठे आहे याची माहिती संकलित करण्यात आली आहे व ती खालीलप्रमाणे आहे। मिरगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे 33 एकर जमीन स्वतःचे नावे, मिरगाव तालुका सिन्नर येथे फार्म हाऊस, पाथर्डी गाव गव्हाणे गाव तालुका जिल्हा नाशिक येथे 10 एकर जमीन, सिन्नर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे 6 एकर जमीन, शिर्डी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर 4.5 एकर जमीन स्वतःच्या नावे, काकडी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर शिर्डी विमानतळ 5.5 एकर जमीन, पाथर्डी फाटा नाशिक 800 स्क्वेअर फुटाचा एक फ्लॅट, ओझर जिल्हा नाशिक 4 गुंठेचे 3 प्लॉट, आळगाव जिल्हा तालुका जिल्हा नाशिक 5 गुंठेचा प्लॉट, पनवेल नवी मुंबई येथे 40 गुंठे प्लॉट, कॅनडा कॉर्नर नाशिक येथे ऑफिस 180 स्क्वेअर फूट, संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथे मुलगी सृष्टी नावावर 11 गुंठे प्लॉट, पुणे येथे मुलीच्या नावावर प्लॉट, कर्मयोगी नगर नाशिक येथे बंगला, शिर्डी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर येथे पार्टनरशिपमध्ये साई सिल्वर ओक मंगल कार्यालय, सिन्नर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे 5 जणांमध्ये मिळून 6 एकर जमीन, स्वतःकडे 12 तोळे सोने, पत्नीकडे 20 तोळे सोने, पत्नीच्या नावे डीमॅट अकाउंटवर 1 ते 2 लाख गुंतवणूक, एकूण बँक खाते 5, ICICI, युनियन, सारस्वत, विश्वास कोऑपरेटिव्ह, SBI अशा प्रकारे 40,87,00,000 रुपयाचे बाजार मूल्य। आरोपीकडे कौशल्याने विचारपूस करून वरील माहिती प्राप्त केली। तसेच त्याचे CA कोण आहेत, त्याने कोणत्या देशात प्रवास केला याची माहिती प्राप्त केली। ती खालीलप्रमाणे आहे। CA प्रकाश पादे नाशिक, CA किरण कटारिया नाशिक, परदेश प्रवास अमेरिका, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, UAE, साऊथ आफ्रिका, इथिओपिया, टांझानिया, केनिया, इंडोनेशिया, मलेशिया, पेरू, युगांडा, कंबोडिया। आरोपी व आरोपीचे नातेवाईक यांच्या नावावर असलेली प्रॉपर्टी IGR यांना पत्र पाठवण्यात आले असून ती प्राप्त करून पुढील कारवाई करण्यात येत आहे। आरोपी अशा खरात यांच्याकडे याच्यापेक्षा जास्त मालमत्ता असू शकते त्याबाबत तपास करत आहोत। तसेच आरोपी याने आयकर चोरी, कर चुकवेगिरी असे प्रकार केले असतील तर त्याबाबत आयकर विभाग त्यांना पुढील कारवाईसाठी पत्रव्यवहार करण्यात येतो आहे। आरोपी अशोक खरात याच्यासोबत संगनमत करून कोणी वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांनी कोणते आर्थिक गैरव्यवहारामध्ये सहभागी होऊन काही आर्थिक गैरव्यवहार केले आहेत का याच्याही बाबत सखोल चौकशी सुरू आहे। तसेच आरोपी अशोक खरात यांचे श्री शिवनिका संस्थान मिरगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक मधील कार्यकारी संचालक मंडळाची सखोल चौकशी करण्यात येत आहे। तसेच अशोक खरात यांचे इतरही काही संस्थान ट्रस्ट असतील तर त्या संस्थानांची व त्यावरील कार्यकारी मंडळातील सदस्यांची सखोल चौकशी सुरू आहे। SIT कडे वरील प्रकरणी तिन्ही गुन्हे एकत्रित तपासात आल्यानंतर पीडितेची वैद्यकीय तपासणी, आरोपीची वैद्यकीय तपासणी, आरोपीसोबत काम करणाऱ्या साक्षीदारांकडे विचारपूस करण्यात आली। आरोपीचा कार चालक, त्याच्यासोबत काम करणारे नोकर, मिरगाव फार्म हाऊसवरील त्याच्याकडे काम करणारे लोक, त्याच्यासोबतचे पुजारी यांचा जबाब नोंदवण्यात आला। ज्या साक्षीदाराकडून शिर्डी पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यात व्हिडिओ जप्त केले तो साक्षीदार देखील तणावात होता। त्याला पोलीस संरक्षण पुरवून सुरक्षेची पूर्ण हमी देऊन त्याच्याशी चर्चा करून व्हिडिओच्या पुराव्याची कडी जोडण्यात आली आहे। ज्या साक्षीदारांनी पोलिसांना व्हिडिओ हजर केले आहेत ते साक्षीदार तसेच त्यांनी ज्यांच्याकडून व्हिडिओ मिळवले ते महत्त्वाचे साक्षीदार यांचे जबाब नोंद करण्यात आले आहेत।
पीडित महिलेचे नातेवाईकांचे जबाब नोंद करण्यात आले आहेत। आरोपीचे सीडीआरसाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे। नॅटग्रिडचा वापर करून आरोपीच्या बँक खाते, मालमत्ता, सोशल मीडियाविषयी माहिती मिळवण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे। इतर आवश्यक बाबींचा तपास करण्यात आला आहे। SIT तपासामध्ये शिर्डी पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यात जप्त असलेल्या व्हिडिओच्या आधारे त्यातील पीडित महिला निष्पन्न करून त्यांना बोलवून त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली आहे। आरोपी अशोक खरात याचे भोंदूगिरी व जादूटोणा करून लैंगिक अत्याचारास बळी पडलेल्या 4 पीडित महिलांना निष्पन्न केले आहे। त्या 4 पीडित महिलांचे जबाब नोंदवून घेऊन 4 गुन्हे व 1 साक्षीदाराने त्याच्या पत्नीबाबत घडलेल्या प्रकाराबद्दल दिलेल्या जबाबावरून 1 गुन्हा असे एकूण 5 पीडित महिलांचे स्वतंत्र गुन्हे हे दाखल करण्यात आले आहेत। ते खालीलप्रमाणे आहेत। सरकारवाडा पोलीस स्टेशन, नाशिक शहर, गुन्हा नंबर 75/2026 BNS 64-1, 64-2, M88 सह महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा तथा जादूटोणा प्रतिबंध अधिनियम 3(1)(2). तपास अधिकारी किरण सूर्यवंशी, SDPO कळवण तथा विशेष तपास पथक। थोडक्यात हकीकत, आरोपी अशोक खरात याने माहे फेब्रुवारी 2020 ते दिनांक 18/3/2026 रोजीच्या दरम्यान ओकस प्रॉपर्टी, कॅनडा कॉर्नर, नाशिक येथे फिर्यादी महिलेस बोलवून ती एकांतात कार्यालयात असताना 30 तांब्याच्या बाटलीमधील मंतरलेले पाणी पिण्यास देऊन धार्मिक विधीचे नावाखाली वेळोवेळी फिर्यादी यांच्याशी शारीरिक संबंध केले। यातून फिर्यादी यांना दिवस गेल्याने अशोक खरात यांनी गोळ्या खाण्यास देऊन फिर्यादी यांचा गर्भपात घडवून आणला। तसेच जर फिर्यादीने अशोक खरात यांच्या सांगण्याप्रमाणे धार्मिक विधीस नकार दिला तर तुझे भविष्यात चांगले होण्याऐवजी वाटोळे होईल, तुझ्या मुलांचे बरे वाईट होईल असा दम दिला व मजकुरांचे फिर्यादीवरून सदरचा गुन्हा नोंद आहे। अशोक खरात याने पीडित महिलेला दिव्य जडीबुटीचे औषध आहे असे सांगून एक द्रव्य दिले होते। सदर द्रव्य पीडित महिलेला सोमवार दिनांक 23/3/26 रोजी तपासकामी हजर केले आहे। यानंतर सदर द्रव्याचे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे। सरकारवाडा पोलीस स्टेशन शहर, गुन्हा रजिस्टर नंबर 76/2026 BNS 64-1, 74, 351-2 सह महाराष्ट्र नरबळी व अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम 2013 चे कलम 3(1)(2). तपास अधिकारी पोलीस निरीक्षक, गुन्हे पथक, युनिट नंबर 1 तथा विशेष पोलीस पथक। थोडक्यात हकीकत, माहे नोव्हेंबर 2023 ते डिसेंबर 2025 या कालावधीत ओकस प्रॉपर्टीज, कॅनडा कॉर्नर, नाशिक येथे आरोपी अशोक खरात याने फिर्यादी यांची पत्नी हिस गरोदरपणात करावयाचे धार्मिक विधीचे कारण सांगून तिला बोलवून तिच्या पोटावर, छातीवर हात फिरवून तिच्या योनीत बोट घालून तिचेवर बलात्कार करून तिचा शीलभंग केला। तसेच तिचे कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली। त्याच्या कार्यालयात अडचणी घेऊन येणाऱ्या लोकांकडून मंदिराच्या अकाउंटवर पैसे घेतले। मिरगाव तथा तालुका सिन्नर येथील मंदिरात नकली साप, नकली वाघ दाखवून भीती घातली। तसेच कार्यालयात येणाऱ्या महिलांना लघवी पाजून अघोरी प्रकार केले वगैरे मजकुराच्या फिर्यादीवरून सदर गुन्हा नोंद आहे। 3. सरकारवाडा पोलीस स्टेशन शहर, गुन्हा रजिस्टर 77/2026 BNS 74-75-351-2 सह महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम 2013 चे कलम 3(1)(2). तपास अधिकारी किरण सूर्यवंशी, SDPO तथा विशेष तपास पथक। थोडक्यात हकीकत, दिनांक 7/10/2024 ते 12/10/2024 दरम्यान सकाळी 11 वाजेच्या सुमारास ओकस प्रॉपर्टी, कॅनडा कॉर्नर, नाशिक येथे फिर्यादी व तिचे पती हे अशोक खरात यांना भेटण्यासाठी गेले असताना त्यावेळी अशोक खरात याने फिर्यादीचे पतीस बाहेर पाठवून फिर्यादीला एकटीला थांबवून तिच्या हातावर एक काळा दगड ठेवून तिच्या कानात मंत्र पुटपुटून तिच्या डोक्यावर, पाठीवर हात फिरवून तिच्या छातीला स्पर्श करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले। तसेच तू घाबरू नकोस, तू माझ्या औरामध्ये आहेस, माझ्यात दैवी शक्ती आहे, मी तुला स्पर्श केल्याने तुझे कल्याण होणार आहे,
मी तुझी शुद्धी केली आहे, तू झालेला प्रकार कोणाला सांगितला तर तुझ्यावर देवाचा कोप होईल असा दम दिला आहे। या संपूर्ण मजकुरावरून फिर्यादीवरून सदरचा गुन्हा नोंद आहे। 4. सरकारवाडा पोलीस स्टेशन शहर गुन्हा रजिस्टर नंबर 78 2026 BNS 64-1-74-75-351-2 सह नरबळी अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा जादूटोणा प्रतिबंधक कायद्याचा अधिनियम 2013 चे कलम 312 तपास अधिकारी किरण सूर्यवंशी। थोडक्यात हकीकत एप्रिल 2022 ते डिसेंबर 2024 या कालावधीत यातील फिर्यादी हिला मुलगा व्हावा व तिची कौटुंबिक अडचण सुटावी यासाठी तिला आरोपी अशोक खरात याने वेळोवेळी ओकस प्रॉपर्टी कॅनडा कॉर्नर नाशिक येथे बोलवून तिला तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्यास देऊन पेढा खाण्यास देऊन तिला गुंगी आल्यानंतर तिच्या गुंगीचा फायदा घेऊन तिच्याशी शारीरिक लगट करून तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध करून मी देवाचा अवतार आहे, माझ्याशी संबंध केल्यामुळे तू शुद्ध झाली आहे, तुझ्या सर्व अडचणी दूर होणार आहेत आणि हे जर कोणाला सांगशील तर देव तुझ्यावर कोपेल, तुझे चांगले होणार नाही असा दम दिला। या आधारावर फिर्यादीवरून सदरचा गुन्हा नोंद झाला आहे। 5. सरकारवाडा पोलीस स्टेशन शहर गुन्हा रजिस्टर क्रमांक जे काही असेल संबंधित अधिनियम या अंतर्गत जुलै 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीत यातील आरोपी अशोक खरात याने यातील फिर्यादी हीच बोलवून मी शंकराचा अवतार आहे, माझ्याकडे दैवी शक्ती आहे, मी तुझी शुद्धी करतो, तू नकार दिला तर तुझ्या मुलांचे भविष्य वाईट असेल, सर्पदंश होऊन त्यांचे दिवाचे बरे वाईट देखील होईल अशी भीती दाखवून ओकस प्रॉपर्टी या कार्यालयात बोलवून तिला मिठाई खाण्यास देऊन तिच्या पाठीवर शरीरावर हात फिरवून कानात मंत्र उच्चारून फिर्यादीचे इच्छेविरुद्ध जबरदस्तीने बलात्कार केला व या मजकुरावरून फिर्यादीने सदर गुन्हा नोंद केला आहे। आता SIT मध्ये जो काही पुढील तपास याच्यावर चाललेला आहे, सदर तपासात जप्त पेनड्राईव्ह मधील व्हिडिओतील पीडित असलेल्या उर्वरित महिलांकडे तपास करून आरोपीने केलेल्या कृत्याबद्दल तपास सुरू आहे। दाखल गुन्ह्यांचा परिपूर्ण तपास चालू आहे। आरोपीचे भोंदूगिरीस व जादूटोण्यास बळी पडलेल्या महिलांचा व इतर पीडितांचा शोध घेऊन त्याबाबत तपास करणे व त्यांची आर्थिक फसवणूक झाली आहे का याबाबत देखील तपास सुरू आहे। आरोपीचे मालमत्तेची माहिती प्राप्त करून त्याचे आर्थिक व्यवहार तपासून त्याबाबत कायदेशीर कारवाई सुरू आहे। आरोपीच्या मोबाईल मधील डेटा सायबर विभागाकडून क्लोनिंग झाल्यानंतर सदरचा मोबाईल सायबर फॉरेन्सिक मुंबई येथे पाठवून त्यातील डिलीट झालेला डेटा रिकव्हर करून त्या आधारे प्राप्त होणाऱ्या माहितीवरून अधिक तपास करण्यात येणार आहे। आरोपीने जादूटोणा व भोंदूगिरीचा वापर करून कोणाची फसवणूक केली आहे, त्यात कोणत्या शासकीय अधिकाऱ्याचा समावेश आहे काय याचाही तपास सुरू आहे। गुन्ह्याच्या अनुषंगाने अशोक खरात याला जर कोणी मदत केली असेल त्या सर्वांची चौकशी करण्यात येईल। आतापर्यंत महाराष्ट्र पोलिसांनी 6 पीडित महिलांना निष्पन्न करून त्यापैकी 5 पीडित महिलांच्या जबाबावरून 5 गुन्हे व 1 साक्षीदाराच्या जबाबावरून त्याच्या पत्नीविषयी घडलेल्या प्रकाराबाबत 1 गुन्हा असे 6 गुन्हे नोंद केले आहेत। या दाखल गुन्ह्यात आरोपी अशोक खरात याला अटक करून 24/3/2026 पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे। आरोपीने भोंदूगिरी जादूटोणा करून केलेल्या अश्लील कृत्याबाबतचे व्हिडिओ ज्या साक्षीदाराने पोलिसांसमक्ष सादर केले त्याला पोलीस संरक्षण देण्यात आले आहे। या संपूर्ण प्रकरणात आजपर्यंत एकूण 8 गुन्हे दाखल आहेत। या 8 गुन्ह्यांपैकी 7 गुन्हे SIT कडे तपासात आहेत, 1 गुन्हा क्राईम युनिट क्रमांक 1 नाशिक शहर यांच्याकडे तपासात आहे। एकूणच अध्यक्ष महोदय, या संदर्भात अजून भरपूर माहिती मिळते आहे। आज जो काही मी अहवाल या ठिकाणी दिलेला आहे हा अंतरिम अहवाल आहे। रोज तपास, आता त्यांची कस्टडी वाढली आहे त्याची, त्यामुळे अजून जे काही आपल्याला पुरावा मिळाला आहे, अजून जे काही त्यातनं कनेक्शन्स मिळत आहेत त्याची तपासणी चाललेली आहे। पण काल सभागृहाची या ठिकाणी या संदर्भात निवेदन व्हावं अशी मागणी असल्यामुळे आत्तापर्यंतच्या तपासाचे निवेदन आहे। पुढे जो काही तपास होईल तोही सभागृहाला अवगत करण्यात येईल। नाही, एक मिनिट